या ठिकाणी बस आहे, दिसली का बस? ती बस आहे आणि बसमध्ये आम्ही 4 जरी दिसत असेल तर 40 लोक आहोत, 10-12 लोक तरी आहोत, 10-12 लोक आहोत आणि एक आमचा स्टुडंट आहे, बाकीचे आम्ही प्रवासी आहोत. यांना जायचंय, बसमध्ये जागा भेटते की नाही माहिती नाही, यांची ही शेवटची बस आहे, बाकी आम्हाला बस आहेत जाण्यासाठी. तर मग यांना मध्ये जागा मिळवून देण्यासाठी हा आमचा एक प्रसंग आहे. बस आली. माझा नंबर होता माझा. ए दादा, माझं शाळा थोडी लवकर आहे, जाऊ देशील का मला पुढं? अरे बा, कुठं जायचंय तुला? शाळेत जायचंय, सकाळची शिफ्ट आहे माझी. प्लीज प्लीज थोडस प्लीज. अरे पण मला पण जायचंय ना, तिथे जागा बघ किती गर्दी आहे पुढे. अरे पण आता जरी बस नाही मिळाली ना, पुन्हा मला मिळणारच नाहीये. असं आहे का? म्हणजे तुला बस नाहीये का? बस नाहीये पुन्हा, प्लीज. बरं ठीक आहे, मग मला आपण जायचंय, पण मग तू जा माझ्या पुढे थांब. ताई, मी पुढे जाऊ का थोडं? नाही रे दादा, मला तर ऑफिसला जायचंय. माझी पण ही बस शेवटची बस आहे, माझी पण बस चुकेल ना. तुम्ही तरी मला जाऊ दे. तो छोटा मुलगा आहे आणि त्याला शेवटची बस आहे, त्याला शाळेला जायला आता त्याच्यानंतर तो सांगतोय की मला 1 तासाने बस आहे. तर आपण थोडंसं सहकार्य करू शकतो. आपण आपली सिच्युएशन आपल्या समोरच्यांना सांगू शकतो, पण तो त्याच्या सरांपुढे शिक्षकांपुढे नाही सांगू शकणार. शिक्षक त्याला शिक्षा करतील. आपण थोडंसं ऍडजस्ट होऊया आणि आपण त्याला पुढे करूया, त्याला जाऊ देऊया. आपण मोठे मला समजून घेतलं आणि मला शाळा मिळेल, नाहीतर मला सरांचा मारच फसला. पण बाळा, आज तुला ऍडजस्ट केलं. पुढच्या वेळेस तू नेहमी वक्तशीरपणा सांभाळायचा आणि थोडंसं 5 मिनिट घरातून निघून शाळेसाठी वेळेत लवकर यायचं. कारण तू जर पळत आला, गाड्या असतात की नाही, त्याच्यामुळे शाळेतून सकाळी लवकर उठायचं, घरी लवकर तयारी करायची, मम्मीला सांगायची की लवकर आवरून मला बससाठी लवकर जायचं, 5 मिनिट लवकर. ओके?